हा पाय आहे ना त्यांचा, हा जो पूर्ण वाकडा होता बघा, तो आता पूर्ण स्ट्रेट झालाय. पण त्यांच्या टिश्यूला, त्यांच्या स्नायूंना तो पाय एवढा वाकून ठेवायची सवय आहे 90 डिग्री. ते होऊ द्यायचं नाही आपण. ते गुडघ्या म्हणजे चालताच येत नव्हतं मला. सरांच्या चेहऱ्याकडे बघूनच मी म्हणजे इतकी इम्प्रेसिव्ह झाले की मला यांच्याकडूनच करायचंय ऑपरेशन. गेली भीती सगळी. भीती पहिल्या दिवशी असते फक्त मावशी, इतकी भारी होणार, तो इतका खराब होता. आणि पंक्टेड ब्लिडिंग अल्सर होते, म्हणजे गुडघा घासली जाणे गोष्ट वेगळी. घासला गेलेला होता, वरचा लेयर निघून तिथे होल त्यातनं ब्लिडिंग. इट वॉज एक्स्ट्रीमली पेनफुल. त्यांनी खूप समजून सांगितलं मला, मावशी एकदम बरी होशील म्हणे. मला जी भीती होती ना माझ्या मनामध्ये ती सगळी निघून गेली. मला खूप बरं वाटतंय. मी खूप खुश आहे सरांवर. सरांचं खूप चांगलं चालो. माझा खूप आशीर्वाद आहे त्यांना. त्यांच्या चेहऱ्याकडे बघूनच मी खुश झाले आणि लगेच तयार झाले. मला दुसरं म्हणजे विशेष तेच आहे. आता बरं आहे, भरपूर बरं वाटतंय मला. आता जिना चढून गेले 10 स्टेप वरती. 10 स्टेप चढून गेले, 10 स्टेप खाली उतरले. मला वाटत नव्हतं मी चढेल म्हणून, पण चढले. सरांच्या चेहऱ्याकडे बघूनच मी म्हणजे इतकी इम्प्रेसिव्ह झाले की मला यांच्याकडूनच करायचंय ऑपरेशन. तू पूर्ण बरी होणार, पूर्ण आराम करायचा. आणि आता तर मी सेटल होऊन जाणार. डोंट वरी. चलो, थँक्यू.